आपल्या समोर मांडणार आहेत. मी माननीय मयुरेश रिसबूड यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. नमस्कार. नमस्कार आरती मॅडम. उपस्थित सर्व मान्यवरांना तसेच परमेश्वराला वंदन करत मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. भारतीय संस्कृतीत विवाह संस्काराला फार विशेष महत्व आहे. किंबहुना विवाह ही घटना किंवा स्थिती न समजता हा संस्कार समजला गेलेला आहे आपल्याकडे. भारतीय संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. त्यात विवाह हा 15वा संस्कार आहे. संस्कार या शब्दाचा संस्कृत अर्थ असा होतो की एक संस्कृत अर्थ असा होतो की अनुशीलन करणं किंवा एखादी आचरण पद्धती अवलंबणं, त्याला इंग्लिशमध्ये ऑब्झर्वन्स असंही आपण म्हणतो. म्हणजेच विवाह पश्चात पती आणि पत्नी यांनी विशिष्ट पद्धतीने एकत्र राहावयाचं, एकत्र आयुष्य जगावयाचं, त्या जीवनाला किंवा त्या पद्धतीला वैवाहिक जीवन विवाह असे आपण म्हणतो. आता भारतीय संस्कृतीला सांप्रत काळी थोडंसं पाश्चात्यकरण झालेलं आहे आणि त्यामधूनच एक संकल्पना पाश्चात्य जगतात रुजू होती, ती भारतातही हळूहळू यायला लागली आहे. ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे रीतसर विवाह न करता एकत्र राहणं. आता ही आधीपासून पाश्चात्य जगतामध्ये चालू होती, पण भारतीय संस्कृतीमध्ये हल्ली रुजू व्हायला लागलेली आहे. मग आता ज्योतिषाने सुद्धा भविष्य काळाचा वेध घेऊन हे ग्रहयोग किंवा ह्याच्या दृष्टीने कोणाच्या पत्रिकेत असे काही योग आहेत का हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने आपण कुंडलीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप संबंधी काही स्थिती आहे का हे कसे पाहू शकतो याचा आपण आता विचार करूया. आता फलज्योतिष शास्त्रातील आर्ष ग्रंथातून या संबंधी थेट उल्लेख आढळणं थोडं अवघड आहे, कारण तसं काही पूर्वी नव्हतं शब्दशः. पण आपल्या पूर्वाचार्यांनी जे सामान्य मूलभूत नियम दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल निश्चित काही अनुमान बांधू शकतो. काही विशिष्ट योगांवरनं आपण लिव्ह इन रिलेशनशिपचा अंदाज आपण निश्चित घेऊ शकतो. ते कुठले आणि ते कसे पाहायचे याचा आपण विचार करू. आता कुंडलीतली काही विशिष्ट स्थानं तथा ग्रह या प्रकारच्या योगाकडे निर्देश करतात. ते असे, सर्वप्रथम आपण बघूया की कुंडलीतली स्थानं कुठली कुठली यासाठी महत्वाची आहेत. कुंडलीमध्ये सर्वप्रथम कारक भाव कुठले यासाठी आपण विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदी लग्नस्थान हे कुंडलीतलं अत्यंत महत्वाचं स्थान असतं, कारण लग्नस्थान माणसाचा स्वभाव, त्याचा मूळ पिंड, त्याची वैचारिक ठेवण, बैठक, त्याचे संस्कार या सगळ्या गोष्टी दाखवतात. त्याच्या खालोखाल लिव्ह इन रिलेशनशिपसाठी सगळ्यात महत्वाचं स्थान जर कुठलं असलं तर ते अष्टम स्थान आहे. अष्टम स्थान हे गूढ तथा गुप्त गोष्टी दर्शवतं. तसेच शारीरिक सुखासाठी हे स्थान अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. आता आपण ते गुप्त स्थान अशासाठी की अष्टम स्थानावरून आपण मृत्यू पाहतो. मृत्यू हा सगळ्यात गूढ विषय आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या गूढ आहेत त्या सगळ्या अष्टम स्थानावरून बघाव्यात, किंवा ज्या गोष्टी उघडपणे समाजात करता येत नाहीत त्या गोष्टी अष्टम स्थानावरनं घेतात. जसं लाच घेणं वगैरे हे सुद्धा अष्टम स्थानावरनं पाहिलं जातं. मग सूक्ष्मपणे विचार करता आपल्याला असं लक्षात येईल की विवाह, रीतसर विवाह हा जो होतो तो समाजामध्ये उघडपणे केला जातो. समाज मान्यता असते, सरकारमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन होतं, सामाजिक मान्यता असते. पण लिव्ह इन रिलेशनशिप हा असा विषय हा उघडपणे होत नाही. हा दोन लोकांमधलं अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांच्या पुरतच ते अवलंबून असतं किंवा त्यांच्या पुरतच ते असतं. आणि म्हणून जी गोष्ट उघडपणे होत नाही, जी गोष्ट समाजामध्ये उघडपणे होत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून ही अष्टम स्थानाला फार महत्व आहे. म्हणून अष्टम स्थान हे एक लिव्ह इन रिलेशनशिपसाठी महत्वाचं कारक स्थान आहे. सप्तम स्थान आपण सर्व जाणतो की समोरची व्यक्ती, म्हणजे पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, अशा स्वरूपाने वैवाहिक जोडीदार, विवाह सुख, विवाह संबंध यासाठी सप्तम स्थान हे विचारात घेतलं जातं. तिसरं स्थान आहे पंचम स्थान. पंचम स्थान हे विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण दर्शवणारं स्थान आहे. सामान्यतः लिव्ह इन रिलेशनशिप याचं मूळ आकर्षण हा एक भाग आहे या मुळामध्ये, म्हणून आपण पंचम स्थान येथे विचारात घेतो. या तीन स्थानांव्यतिरिक्त काम त्रिकोण म्हणजे तृतीय स्थान, सप्तम स्थान आणि एकादश स्थान ही देखील विचारात घेणं आवश्यक आहे. आपल्या ऋषी मुनींनी काम त्रिकोण ठरवताना 3, 7, 11 ही स्थानं ठरवली. त्यांनी किती विचार केला असेल हे आता आपल्याला लक्षात येईल. बघा कसं ते. तृतीय स्थान हे सर्वसाधारणपणे आपण कामत्रिकोणातलं पहिलं, सप्तम स्थानाबद्दल आपण बोललो आहोत, त्यामुळे आपण तृतीय स्थान लाभस्थानाबद्दल बोलूया. तृतीय स्थान हे का महत्वाचं आहे ते अशासाठी की विवाह होतो, ऍक्च्युअल विवाह जेव्हा होतो तेव्हा वधू आणि वरांची परस्परांना संमती असते.
त्यांनी विशिष्ट प्रकारे आयुष्य जगण्यासाठी, एकमेकांसोबत आयुष्य जगण्यासाठी संमती असते. म्हणजे कायदेशीर भाषेत बोलायचं त्याला ऑफर आणि एक्सेप्टन्स अशा दोन्ही गोष्टी असतात आणि तेव्हाच विवाह पार पडतो. आपण म्हणजे पाश्चात्य जगतात किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेत सोशल कॉन्ट्रॅक्ट, मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट असं आपण म्हणतो. मग सर्व प्रकारचे करार मदार हे तृतीय स्थानावरती अवलंबून असतात आणि म्हणून तृतीय स्थान हे महत्वाचं. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय परंपरेमध्ये याला फक्त सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणून धरलं जात नाही, तर ही एक धार्मिक बंधन देखील आहे. आपण जाणतो की बऱ्याचशा समाजामध्ये, पुष्कळशा भारतातल्या समाजामध्ये पत्नीला धर्मपत्नी म्हणून संबोधतात. याचा अर्थ त्याच्यामध्ये धार्मिक भाग आहे, त्याचा धार्मिक संबंध आहे. आपल्याकडे जेव्हा वर वधू विवाह होतो तेव्हा सप्तपदीच्या वेळेला एकमेकांना वचन दिली जातात. म्हणून ते धार्मिक बंधन आणि सामाजिक बंधन अशा दृष्टीने हे स्थान महत्वाचं आहे. याचा अर्थ ती सोशियो रिलिजियस कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे सामाजिक धार्मिक असं एक प्रकारचं बंधन आहे. आपण जर सूक्ष्मपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल तृतीय स्थान हे सर्व प्रकारचे करार मदार तर दाखवतच, पण तृतीय स्थान हे सप्तमाचं नवम स्थान आहे. सर्वसाधारणपणे कुंडलीचं नवम स्थान हे धर्म दर्शवतं, धर्म किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी दर्शवतं. तर तृतीय स्थान हे सप्तमाचं नवम स्थान आहे, त्यामुळे धार्मिक बंधनातून विवाह अशा अर्थाने तृतीय स्थानाला विचार करावा आणि परत तिथे एकमेकांबद्दलची कमिटमेंट किंवा एकमेकांसोबत राहण्याची जी काही एक कमिटमेंट असते ती तृतीय स्थानावरनं आपल्याला दिसून येते. आता जेव्हा तृतीय स्थान दूषित होतं त्यावेळेला त्यांना एकमेकांना कमिटमेंट पाळण्याची फारशी इच्छा नसते आणि म्हणून ते जिथपर्यंत आकर्षण आहे तिथपर्यंतच एकत्र राहणं आणि मग एकमेकांच्या संमतीने दूर होणं हा त्यातला भाग फक्त उरतो. म्हणून तृतीय स्थान हे त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की तृतीय स्थानात जो ग्रह असेल त्याची दृष्टी थेट नवम स्थानावरती येते, जे जातकाचं मूळतः धर्मस्थान आहे आणि नवम स्थानावरती असलेल्या ग्रहाची दृष्टी तृतीय स्थानावर जाते. त्यामुळे तृतीय स्थान हे विवाहाच्या दृष्टीने या अनुषंगाने फार महत्वाचं ठरतं. पुढे कामत्रिकोणातलं पुढचं स्थान आहे एकादश स्थान. आता ह्या स्थानाला एक विशेष महत्व आहे ते अशासाठी, त्याचा ते सांगण्याच्या अगोदर मी एक उल्लेख असा करतो की श्री केशव दैवज्ञ यांनी विवाह वृंदावन नावाचा ग्रंथ लिहिला काही 200-300-400 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी बाकी सगळ्या ग्रहयोगांचा उल्लेख तर केलाच आहे, बाकी सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, पण त्यांनी एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. ती अशी आहे की पती आणि पत्नी याच्यामध्ये पहिले मनाने मैत्री होणं आवश्यक आहे. सौहार्द्रम ही मनसोर न देहयोर असा त्यांनी उल्लेख केला. तो मोठा श्लोक आहे, म्हणजे त्याचा रिलेव्हंट पार्ट उचललाय फक्त. म्हणजे मन जुळली पाहिजेत तर विवाह चांगला टिकतो. म्हणजे पहिले पती आणि पत्नी यांचे मनाचे संबंध चांगले आले पाहिजेत, मित्रत्वाचे संबंध जमले पाहिजेत. आणि आपण सर्व जाणतोच की एकादश स्थानावरनं मित्रसुख आणि मैत्री हे आपण पाहतो. तसंच ते सप्तमाचं पंचम स्थान आहे, विवाहाबद्दलची इच्छा दाखवतं आणि म्हणून एकादश स्थान हे देखील महत्वाचं आहे. आता तृतीय स्थान, सप्तम स्थान आणि एकादश स्थान यांच्यापैकी कोणाचाही संबंध जर अष्टम स्थानाशी येत असेल तर हे ग्रहयोग लिव्ह इन रिलेशनशिपसाठी अत्यंत पोषक असतात. म्हणजे आपल्याला कुंडलीमध्ये सप्तम स्थान, अष्टम स्थान, पंचम स्थान, तृतीय स्थान आणि लाभस्थान यांच्या अनुषंगाने लिव्ह इन रिलेशनशिपचा विचार करता येतो. हे झालं भावांचं कारकत्व. आता आपण ग्रहांचं कारकत्व काय आहे ते बघूया. सर्वात प्रथम कारक ग्रहांमध्ये शुक्र हा महत्वाचा ग्रह आहे. पण शुक्र हा वैषयिक सुखाचा कारक आहे, शुक्र हा स्त्री सुखाचा कारक आहे, शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे. त्यामुळे कुंडलीतील शुक्राची राशीगत स्थिती, भावगत स्थिती आणि परत इतर ग्रहांशी होणारे योग हे अत्यंत महत्वाचे. त्यातल्या त्यात शुक्र जर अग्नी राशीत असेल तर तो जास्त स्फोटक परिणामकारक होतो किंवा स्फोटक फळं देतो किंवा खूप विचित्र स्वरूपाची फळं देतो असं आपल्याला अनुभवाला येतं. त्यामुळे शुक्र हा प्रामुख्याने विचारात घेणं आवश्यक आहे. नंतरचा ग्रह आहे मंगळ. मंगळ हा कृतीचा कारक आहे. शुक्र हा कामवासनेचा वैश्विक सुखाचा कारक आहे, तर मंगळ हा या गोष्टींना मूर्त रूप देणारा आहे, त्याला मटेरियलाइज करणारा आहे. आणि त्यामुळे मंगळ हा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये धाडस देणार आहे. मंगळ हा सेनापती आहे, त्यामुळे समाजबाह्य, समाजाच्या विरुद्ध अपारंपरिक गोष्टी करणं याच्यासाठी जे धाडस लागतं ते मुळात मंगळाकडे आहे. त्यामुळे मंगळ हा ग्रह विचारात घेणं आवश्यक आहे.
आपण हे पाहिलंय की राहू हा पुढचा ग्रह आपण जेव्हा बघतो तो राहू हा ग्रह मायावी आहे, हा दैत्य आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे परंपरा न मानणे, काही समाजबाह्य गोष्टी करणे हे राहूचं काम आहे. त्याला राहू हा कारणीभूत ठरू शकतो. दुसरी गोष्ट, राहू हा छायाग्रह आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट गुप्तपणे करणं, गूढपणे करणं हे राहूच्या अंमलाखाली येतं. काही प्रमाणात केतूही त्याच स्वरूपाची फळं देतो. लिव्ह इन रिलेशनशिपसाठी अतिशय महत्वाचा ग्रह तो म्हणजे हर्षद. हा ग्रह अत्यंत स्फोटक आणि क्रांतिकारक विचारांचा आहे. मग त्यामुळे अपारंपरिक विचार, ज्याला अनकन्व्हेन्शनल थॉट प्रोसेस म्हणतो, त्यासाठी हर्षल हा फार महत्वाचा आहे. आणि हर्षल हा लिव्ह इन रिलेशनशिपसाठी कारक ग्रहांमध्ये आपण विचारात घेतो. नंतरचा ग्रह आहे गुरु. गुरु हा धर्माचा कारक आहे, गुरु हा नीतीचा कारक आहे, गुरु हा परंपरेचा कारक आहे, परंपरा दर्शवणारा आहे. आता नीती अनीती हे विषय देशाप्रदेशाप्रमाणे बदलत जातात. समाज काय नैतिक काय अनैतिक हे समाज ठरवतो आणि त्यानुसार त्याचं आचरण पुढे चालतं. आपल्याकडे भारतीय याच्यामध्ये संस्कृती, धर्मशास्त्र, नैतिक आचरण काय किंवा काय नीती काय अनिती हे आपल्याकडे धर्मशास्त्र आपल्याला मूलतः सांगतं. मग अशा धर्मशास्त्राचा किंवा धर्माचा कारक गुरु आहे. त्यामुळे गुरु हा कंप्लायन्स, म्हणजे काय असावं काय असू नये, काय करावं काय करू नये हे सर्वसाधारणपणे गुरु दर्शवतो. आणि म्हणून गुरु हा विचारात घेणं आवश्यक आहे. गुरु जर कुंडलीमध्ये नकारात्मक स्थितीत असेल किंवा निर्बल असेल किंवा काही अशुभ स्थितीत असेल तर अशा जातकाची नीतिमत्तेची बंधनं पाळण्याची इच्छाच फार कमी असते किंवा नसते जवळजवळ, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नैतिक आचरण, पारंपरिक आचरण यासाठी गुरु विचारात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या घटनांसाठी गुरुचा विचार करणं पूरक ठरतं. आणि अजून एक फॅक्टर त्याच्यामध्ये विचारात घेणं आवश्यक आहे, तो म्हणजे शनी. शनी हा ग्रह दुःखाचा कारक आहे, असमाधानाचा कारक आहे. त्यामुळे शनी जिथे दृष्टी टाकतो किंवा शनी साधारणपणे जिथे असतो त्या गोष्टींच्या बाबतीत काहीतरी अशुभ फळे प्रदान करतो. आणि म्हणून शनीचा विचार करणं किंवा शनीला विचारात घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे झाले कारक भाव आणि कारक ग्रह. आता साधारणपणे आपण हे बघूया की मग लिव्हिंग रिलेशनशिपसाठी कोणते ग्रहयोग प्रामुख्याने, म्हणजे ढोबळ मनाने कुठले ग्रहयोग आपल्याला महत्वाचे ठरतात किंवा त्याचा आपल्याला अनुभव येतो. सगळ्यात महत्वाचा ग्रहयोग पुष्कळशा पत्रिकांमध्ये आढळून येतो तो असा की शुक्र आणि हर्षल यांची युती किंवा केंद्रयोग. शुक्र वैवाहिक सुखाचा, वैषयिक सुखाचा कारक ग्रह आणि हर्षल हा अनकन्व्हेन्शनल थॉट प्रोसेसचा मुख्य कारक ग्रह. त्यामुळे हर्षल आणि शुक्र यांची युती किंवा शुभयोग हे अत्यंत महत्वाचे ग्रहयोग ठरतात. त्याच्या खालोखाल शुक्र आणि राहू यांची युती किंवा दृष्टियोग किंवा योग आणि शुक्र आणि केतू यांची युती ही काही प्रमाणात लिव्ह इन रिलेशनशिपसाठी पोषक आहे. अजून एक प्रकार असा आढळतो की पुन्हा आपण जसं वरती पाहिलं की गुरु पत्रिकेमध्ये गुरु जर निर्बल असेल तर धर्मबाह्य आचरण किंवा अपारंपरिक आचरण व्यक्तीकडनं घडते. त्यामुळे गुरु याची स्थिती, त्याची शुभाशुभत्व, त्याचं बळ हे कुंडलीमध्ये पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. गुरु बलवान असेल तर माणूस साधारणपणे पारंपरिक विचारांचा असतो किंवा निर्बल असेल तर अपारंपरिक विचारांचा होतो असं आपण म्हणू शकतो. क्वचित प्रसंगी सप्तम स्थानाचा संबंध अष्टम स्थानाशी आणि पंचम स्थानाशी देखील आढळले, वायसा वर्षा पण होतं. म्हणजे अष्टमेश सप्तमात, सप्तमेश अष्टमात, सप्तमेश पंचमात, पंचमेश सप्तमात अशी देखील स्थिती आढळलेली आहे. पंचम स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि शुक्र यांच्यावरती कोणत्याही प्रकारे जर मंगळाची दृष्टी असेल तर मंगळाची आग्रही वृत्ती आणि बंडखोर वृत्तीमुळे विषय वासनेचं सेवन म्हणा किंवा त्या गोष्टी करण्यासाठी जे धाडस जे लागतं ते मंगळ प्रदान करतो आणि लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टींना हे योग पोषक ठरतात. अजून एक प्रकार पुष्कळशा पत्रिकांना आढळतो म्हणजे सप्तम स्थानात हर्षल असणे. हे अपारंपरिक पद्धतीने विषय वासनेच्या सेवनाला पोषक आहे. आता हर्षल हा विचित्र तऱ्हेची फळं देण्यासाठी सुद्धा पोषक आहे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपच असं नाही, पण अनेक विचित्र प्रकारची फळं देण्यासाठी हर्षल हा ग्रह अत्यंत सक्षम आहे. अजून एक महत्वाचा ग्रहयोग कुंडलांमध्ये आढळतो तो म्हणजे शुक्र आणि मंगळ यांचा केंद्रयोग किंवा युती योग. हे दोन योग किंवा ह्या दोन ग्रहांचे योग ही वासना, आकर्षण आणि भोग यांची वृद्धी करतात.
आणि त्यामुळे हेच योग जर लग्न स्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान यांच्यात असतील तर ते अधिक परिणामकारक होतात आणि लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टींना अधिक पोषक होतात आणि तीव्रतेने फळ देतात. आणि या सगळ्या योगांमध्ये जर कुठे शुक्र वक्री असेल तर तो अजून तीव्रपणे फळं देतो आणि ती थोडी नकारात्मक स्वरूपाची म्हणजे अशा स्वरूपाची फळं देतो, हे आपल्याला विशेष लक्षात ठेवायला लागेल. अजून एक प्रकार आढळतो तो म्हणजे सप्तमेश शनीने दूषित असेल किंवा सप्तमेश शनीयुक्त असेल तरी सुद्धा काही प्रमाणात हा योग लिव्ह इन रिलेशनशिप किंवा तत्स्वरूपाच्या फळांना पोषक ठरतो. त्यामुळे ह्या स्वरूपाचे ग्रहयोग जर आपल्याला पत्रिकेत दिसले तर आपण पत्रिकेचा सखोल जाऊन पूर्ण आणि सर्वांगाने विचार करावा आणि मगच पुढची भविष्यवाणी करावी, कारण ज्योतिषांनाही काळाच्या भविष्याचा वेध घेऊन ज्योतिष सांगावं लागतं. मग या सगळ्या संदर्भात आपण एक उदाहरण बघूया. आपण एक पत्रिका बघूया. एक स्त्री जातक आहे, 8/8/67 हा त्यांचा जन्म आहे आणि संध्याकाळी 18:25 त्यांचा जन्म आहे इंदोरला. या पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला प्रामुख्याने असं लक्षात येईल की शुक्र हा अष्टम स्थानी सिंह अग्निराशीत शत्रुक्षेत्री वक्री आहे. आता बऱ्याचशा विद्वान ज्योतिषांचं असा अभ्यास आहे की शुक्र जेव्हा अग्निराशीत असतो आणि विशेषतः सिंह राशीत असतो त्यावेळेला अशा जातकांची वैवाहिक जीवनाबद्दलची मतं आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल किंवा जोडीदाराशी वागण्याची जी पद्धत असते ती खूप विचित्र असते. आणि त्यात हा शुक्र वक्री आहे, त्यामुळे हा विवाहाच्या दृष्टीने विचित्र स्वरूपाची फळं देण्यासाठी हा पर्टिक्युलर ग्रहयोग सक्षम आहे. दुसरा त्याच्याच सोबत असणारा ग्रहयोग जसा आपण पाहतो की शुक्र आणि हर्षल यांची जवळजवळ अंशात्मक युती आहे, साधारण 8 डिग्रीचं अंतर आहे, जवळजवळ अंशात्मक युती आहे. आपण जसं आधी बघितलं होतं की शुक्र हर्षल युती किंवा केंद्रयोग हे स्फोटक ग्रहमान आहेत आणि विवाहाच्या दृष्टीने अपारंपरिक विचारसरणी वैवाहिक जीवनाबद्दलच्या विचित्र कल्पना देणारा हा ग्रहयोग आहे. आता इथे शुक्र हर्षल हा युती योग अष्टम स्थानी सिंह राशीत झालेला आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनाबद्दलच्या या व्यक्तीच्या कल्पना खूपच क्रांतिकारी, वेगळ्या स्वरूपाच्या आणि अपारंपरिक असणार असा आपण एक अनुमान काढू शकतो. अजून एक या पत्रिकेमध्ये ग्रहमान हे जसं शुक्राचं झालं तसं इथे सप्तमेश चंद्र हा अष्टम स्थानी हर्षलच्या युतीत आहे. सप्तम स्थान विवाह, चंद्र मनाचा कारक आणि तो हर्षल सोबत अष्टम स्थानी आहे. आता त्याची विवाहाबद्दलची मानसिकता, वैवाहिक जीवनाबद्दलच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि त्या जीवनाबद्दलची त्याची मतं ही क्रांतिकारक असणार, अनकन्व्हेन्शनल असणार. हा निष्कर्ष आपण इथे काढावयास हरकत नाही. आणि ही युती अष्टम स्थानी आहे, ही त्रिक स्थानी आहे, हेही त्याचं महत्वाचा भाग आहे आणि जवळजवळ पूर्ण युती चंद्र आणि हर्षल एकमेकांच्या आहेत. अजून एक ग्रहयोग म्हणजे सप्तमेश अष्टमात आहे, आपण बघितलं हा त्रिक स्थानात आहे, त्यामुळे तोही एक ग्रहयोग पोषक आहे. कुंडलीमध्ये अजून एक महत्वाचा ग्रह जसं आपण तृतीय स्थान बघितलं होतं, हे आपण संमती दर्शवणारा किंवा एकमेकांबरोबर राहण्याची इच्छा दर्शवणारं स्थान, इथे शनी आहे. हा शनी वक्री आहे, त्याची दृष्टी नवम स्थानावर जाते आहे. शनी हा पापग्रह आहे, त्याची दृष्टी नवम स्थानावर जाते, त्यामुळे धर्मबाह्य रूढीबाह्य गोष्टी करणं हे देखील या इथे आपल्याला दिसून येतं. आपण जसं गुरुचा उल्लेख केला होता की गुरु पत्रिकेत निर्बल असेल तर तो जसं की अपारंपरिक गोष्टी घडवण्याकडे कल देतो. इथे आपण जर बघितलं तर गुरु उच्चीचा आहे, पण हा गुरु इथे अस्तंगत असल्यामुळे तो उच्चीचा असून सुद्धा त्याच्याकडे बळ आणि क्षमता या दोन्ही गोष्टी राहिल्या नाहीत. त्यामुळे अपारंपरिक किंवा विवाहाबद्दल काहीतरी विचित्र फळं देणं हे देखील आपल्याला दिसून येतं आणि गुरु सप्तमातच बसलेला आहे, तेही विशेष, आणि तो व्ययस्थानाचा देखील स्वामी आहे. त्याच्यानंतर इथे मंगळ हा दशमस्थानी आहे आणि त्याची दृष्टी ही पंचम स्थानावर जाते. पंचम स्थान हे विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपचं मूळ हे तेच असल्या कारणाने मंगळाची दृष्टी पंचम स्थानावरती फार परिणामकारक ठरत आहे. आता इथे आपण बघितलं ते सगळे ग्रहयोग काहीतरी अपारंपरिक, नेहमीपेक्षा वेगळं किंवा काहीतरी क्रांतिकारक विचारसरणी दाखवण्याचा कल या पत्रिकेचा दाखवतोय. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या पत्रिकेला काहीतरी वेगळं फळ मिळणार आहे. हा जातक अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे, ही स्त्री अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे.
म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कुठल्याही काळातल्या जातकाच्या आयुष्यातील घटनांचा मागोवा घेता येतो. आपण ज्योतिषशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांचा वापर मात्र उत्तम रीतीने करणे शिकले पाहिजे आणि आत्मसात केले पाहिजे. मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी जकातदार सरांचा आभारी आहे. तसंच आरती मॅडम आणि पल्लवी मॅडम यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद